प्रिय संस्कृत अनुरागी नमो नमः. मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी. बेसिक संस्कृत वर्णमाला सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत. या वर्णमाला सिरीजमध्ये एकूण 7 व्हिडिओज आहेत. त्यापैकी आधीच्या 4 व्हिडिओजमध्ये आपण वर्ण, स्वर, स्वराश्रित व व्यंजन व्याख्या इत्यादींविषयी माहिती घेतली. आता या व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण व्यंजन प्रकारांविषयी व प्रत्यक्ष व्यंजनांविषयी जाणून घेणार आहोत. संस्कृतमध्ये एकूण 33 व्यंजने आहेत व त्यांचे वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते. पहिला प्रकार आहे वर्गीय व्यंजने, यांनाच स्पर्श व्यंजने असेही म्हणण्यात येते. व दुसरा प्रकार आहे अवर्गीय व्यंजने, अर्थातच ज्यांचा वर्गीय व्यंजनात समावेश होत नाही त्यांना अवर्गीय व्यंजने असे म्हणतात. वर्गीय व्यंजनांमध्ये एकूण 25 व्यंजने आहेत व 5 वर्गांमध्ये यांचे विभाजन झालेले आहे. ज्या वर्णांचा उच्चार होत असताना उच्चारण स्थानांना जिभेच्या भागाचा पूर्ण स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. या 5 वर्गांचा उल्लेख व्याकरणात कु, चू, टू, तू, पू असा करतात. कु म्हणजे क वर्ग होय. या क वर्गामध्ये 5 वर्ण समाविष्ट आहेत. ते पुढील प्रमाणे. क वर्गामधील पहिलं व्यंजन आहे क. शुद्ध व्यंजन असल्यामुळे आपण पाय मोडून लिहिणार आहोत. ख, ग, घ आणि ङ. दुसरा वर्ग आहे चू वर्ग, यालाच च वर्ग असेही म्हणतात. यातही 5च व्यंजने आहेत. ती पुढील प्रमाणे च, छ, ज, झ आणि ञ. पुढचा वर्ग आहे टू किंवा ट वर्ग. यात समाविष्ट असलेले वर्ण ट, ठ, ड, ढ आणि न. तू किंवा त वर्ग. यात समाविष्ट असणारे वर्ण त, थ, द, ध आणि न. शेवटचा वर्ग आहे पू किंवा प वर्ग. यात समाविष्ट असणारे वर्ण प, फ, ब, भ आणि म. प्रत्येक वर्गात 5 वर्ण म्हणून एकूण वर्गीय व्यंजने 25 आहेत. प्रत्येक वर्गातील पहिले 2 वर्ण ही कठोर व्यंजने आहेत. तर शेवटची 3 व्यंजने ही मृदू व्यंजने म्हणून ओळखली जातात. यातही प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन हे अनुनासिक म्हणून ओळखले जाते. मृदू व्यंजनातील प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन हे अनुनासिक आहेत. यांना अनुनासिक असे म्हणण्याचे कारण असे की मुखासहित नासिकेतून ह्यांचा उच्चार केला जात असल्यामुळे यांना अनुनासिक असे संबोधतात. ही एकूण 25 वर्गीय व्यंजने. अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांमध्ये ज्यांचा समावेश होत नाही त्यांना अवर्गीय व्यंजने असे म्हणतात व यांचेही 2 प्रकारात विभाजन होते. पहिला प्रकार आहे अंतस्थ अर्धस्वर आणि दुसरा प्रकार आहे ऊष्म वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करत असताना उच्चारण स्थानांना जिभेचे भाग पूर्ण भिडत नाहीत त्या वर्णांना अंतस्थ अर्धस्वर असे म्हणतात. ते एकूण 4 आहेत. य, व, र आणि ल. यांना अंतस्थ अर्धस्वर म्हणण्याचे कारण असे की संधीमध्ये ई, उ, रू आणि
र्लू या 4 स्वरांच्या जागी येण्याचे सामर्थ्य त्यांच्यातच आहे। तसेच पाणिनींनी त्यांच्या वर्णसूत्रांमध्ये स्वर सांगून झाल्यावर व व्यंजन सांगण्यापूर्वी य व र ल यांना सांगितलेले आहे। अवर्गीय व्यंजनातील दुसरा प्रकार आहे ऊष्म वर्ण। ज्या वर्णांचा उच्चार करताना उच्चारण स्थानांना उच्चारण स्थान व जिभेचे भाग यांच्यात किंचित फट असते त्यांना ऊष्म वर्ण असे म्हणतात। तेही 4 आहेत। श, श, स आणि ह। वर्गीय किंवा अवर्गीय व्यंजने की ज्यांच्या अंती आहेत त्यांना व्यंजनांत शब्द असे म्हणतात। जसे मरुत या शब्दाची आपण फोड करून बघूयात। म अधिक अ अधिक र अधिक उ अधिक त। मरुत या शब्दाच्या शेवटी त हे व्यंजन आले असल्यामुळे हा तकारांत शब्द आहे। राजन या शब्दाची फोड करूयात। र अधिक आ अधिक ज अधिक अ अधिक न। राजन शब्दाच्या शेवटी न हे व्यंजन आलेले असल्यामुळे हा नकारांत शब्द आहे। दिश शब्दाची फोड करून बघूयात। द अधिक ई अधिक श। श हे व्यंजन शेवटी आलेले असल्यामुळे हा शकारांत शब्द आहे। सुरुद स अधिक उ अधिक ह अधिक रू अधिक द। या शब्दाच्या शेवटी द हे व्यंजन आलेले असल्यामुळे हा दकारांत शब्द आहे। भगवत भ अधिक अ अधिक ग अधिक अ अधिक व अधिक अ अधिक त। या शब्दाच्या शेवटी त हे व्यंजन आलेले असल्यामुळे हा तकारांत शब्द आहे। चंद्रमस च अधिक अ अधिक न अधिक द अधिक र अधिक म अधिक अ अधिक स। स शेवटी आलेला असल्यामुळे हा सकारांत शब्द आहे। यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरांविषयी जाणून घेणार आहोत। त्यामुळे आमचे पुढचे व्हिडिओजही नक्की बघावेत। धन्यवादः। पुनर्मिलामः।